मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि रंजक असा एपिसोड पाहायचा आहे. त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं विराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि एपिसोड्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जी काही आपली इथे जानकी आहे ती खूप विचारामध्ये गडलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की ते कडी कुलूप आणि जे काही कडं आहे त्याचं उत्तर नेमकं काय असेल. आणि त्यासोबतच इकडे आता जी शर्वरी आहे तिला मात्र खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो किंवा तिला टेन्शन आलेलं असतं की मी इथे दादा आणि वहिनीच्या विरोधामध्ये जाऊन इथे ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत. मी आता असं करायला नको होतं, कारण मी आता इथे खूप चुकीच्या पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत असं सुद्धा आता इथे जी काही शर्वरी आहे तिला इथे वाटत असतं. आणि शर्वरीला ह्या सर्व काही गोष्टी इथे वाटत असताना मात्र प्रेक्षकांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे दुसऱ्या बाजूला इथे ज्या काही आजी आहेत, आजी ऋषिकेश जे काही सारंग आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला एकत्र आणण्यासाठी खूप काही प्रयत्न इथे त्या करत असतात. त्यांना असं वाटत असतं की काही जरी झालं तरी सुद्धा इथे ऐश्वर्याचं आणि त्याचसोबत इथे सारंगचं बाळालं पाहिजे. आणि एखाद्या गुंड्या किंवा गुंडी घरामध्ये आलं तरी इथे जी काही ओवी आहे तिचा काही संबंधच येणार नाही. आणि त्यासोबत जी काही आपली सुमित्रा आहे ती मात्र तिकडे भेटण्यासाठी जाणार नाही. असा इथं त्यांचा जो प्लॅन आहे तो प्लॅन मात्र इथे यशस्वी काही होत नसतो. आणि हा प्लॅन इथे यशस्वी न होत असल्या कारणाने प्रेक्षकांनो, आता इथे जो काही आपला इथे ऋषिकेश आहे त्याला मात्र इथे आता थोडंसं टेन्शनसुद्धा आलेलं असतं की काय करावं आणि कशा पद्धतीने करावं. कारण आता इकडे ज्या आजी आहेत, आजी मात्र इथे आता सारंगच्या खोलीमध्ये गेलेल्या असतात. आणि आजी सारंगच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर इथे त्या एक गोष्ट पाहत असतात की सारंगच्या खोलीमध्ये इथे सरबताचा ग्लास होता आणि त्या तो सरबताचा ग्लास जो आहे त्या आजीनं इथे सरबताचा ग्लास पिलेला असतो. आता आजीने सरबताचा ग्लास पिल्याच्या नंतर मात्र त्यांना खूप काही धुंदी आलेली असते. त्या तशाच बाहेर ओरडत येत असतात, झुलत असतात. आणि तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे पाहतात की आजी तुम्ही हे काय केले. ऐश्वर्याला तर हा सर्व काही प्रकार इथे माहिती नव्हता. पण आता असं विचारल्याच्या नंतर ज्या काही आजी आहेत त्या बोलत असतात मी सरबत पिले आणि सारंगच्या रूममध्ये होतं, बेधुंद वास होता, किती रूम छान सजवलेली आहे आणि तिथे सरबताचा ग्लास होता. असं ऐकल्याच्या नंतर मात्र इथे सारंगला टेन्शन येतं. अगं आजी, तू तो सरबताचा ग्लास का पिलेली आहेस. त्या सरबताच्या ग्लासामध्ये मी दारू मिक्स केली होती आणि तू तो ग्लास का पिलेला आहेस. असं बोलल्याच्या नंतर आता इथे आजींना खूप धक्का बसतो. सारंग, त्यामध्ये दारू होती, मी तर पेले बाबा. आणि आता मात्र इथे तुम्हाला किती वेळा सांगितलं की एक गुंड्या आणि एक गुंडी मला द्या म्हणून, काहीतरी द्या म्हणून, मला पत्रंड खेळवायचं आहे. तेवढ्यात आता बाहेर कसला गोंधळ आहे म्हणून जी काही सुमित्रा आणि त्याचबरोबर अवंतिका आणि सौमित्रसुद्धा बाहेर येतात आणि आजीला या अवस्थेमध्ये पाहतात. आता हळूहळू आजीला जास्त चढलेली असते आणि आजी काय बरळते हेच तिला कळत नसतं. आजी ते बोलत असते की बापरे, हे सर्व काही आता या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजेच आता जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याचा जो काही खरा रंग आहे, खरा चेहरा आहे तो मी सर्वांसमोर आणणार आहे. तिचं ह्या ऐश्वर्याचं पितळ मी उघडं पाडणार आहे. ऐश्वर्या तू खूप चुकीची आहे. आणि आजी बोलत असतात की मला ही ऐश्वर्या अजिबातच आवडत नाही. मला ह्या ऐश्वर्याचे कुठलेच कारनामे अजिबातच आवडत नाही. मुळात मला ही ऐश्वर्याच आवडत नाही असं बोलतात. तेव्हा आता इथे सारंग तर अगदी आश्चर्यचकित होऊन पाहत असतो. आणि तेव्हा इथे ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते की ही आजी मला असं बोलत आहे आणि मी ही आजीला आवडत नाही. मला तर आता इथे खूपच मोठा धक्का बसतोय की आजीने असं काहीतरी माझ्याशी बोललेलं आहे किंवा आजी माझ्याशी असं काहीतरी बोलत आहे. ही गोष्टच मुळात तिला इथे पटत नसते. आणि ही गोष्टच आता इथे तिला मुळात न पटल्यामुळे आता इथे जी काही ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं की आता आजी काय काय बोलते आणि काय काय नाही. कारण आजी बोलत असते की मी आता ह्या ऐश्वर्याचं जे काही पितळ आहे ते उघडं पाडणार आहे. असं बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती इथे ह्या गोष्टी आजी ऐश्वर्याला ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर त्याच पॉईंटला इथे आता जी काही अवंतिका आहे ती उचलून धरते आणि सौमित्रसुद्धा आणि धावतच इथे आता तिच्याकडे मोडना
धावतच तिच्याकडे येतात आणि धावतच तिच्याकडे आल्याच्यानंतर अगं आजी काय केले ऐश्वर्याने, सांगा ना आम्हाला, म्हणजे कसलं पितळ उघडं पाडणार आहे, तिने काहीतरी चुकीचं केलेलं आहे का, असं ते तिला विचारत असतात. आणि अशा ह्या सर्व गोष्टी तिला विचारल्याच्यानंतर मात्र इथे आता ऐश्वर्या लगेचच आजीचा हात खेचते आणि तिथून ती तिला दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, आजी काय हो, काही पण काय बोलताय, असं काही एक झालेलं नाही आहे आजी, चला बरं तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन आराम करा, असं म्हणून सारंगसुद्धा तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि सुमित्रा म्हणत असते, अगं आई तू अशी का वागतेस, असं काय झालेलं आहे, अशी का बरळतेस काही पण. आणि तेव्हा इथे सुमित्राला इथे तिच्या तोंडाचा खूपच वास येतो असतो आणि तिच्या तोंडाचा वास आल्याच्यानंतर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलत असते, अगं आई तू हे काय केलेलं आहेस, तू दारू प्यायली आहेस, असं बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही आजी आहेत त्या बोलत असतात, दारू, मी नाही बाबा दारू वगैरे काही पिलेले, तुला कसं कळलं. आणि त्याचबरोबर मी ते मधुमंद असं वेगळंच काहीतरी मदिरा असं ती काहीतरी बोलत असते. आणि त्यामुळे आता इथे सुमित्राला असं वाटत असते की हे तुला कुठे मिळालं. तेव्हा सारंगच्या खोली, सारंग काय रे, ह्या घरामध्ये दारू कधीपासून यायला लागली, आणि त्याचबरोबर तू दारू पितच सारंग. तेव्हा सारंगला तर तपपच झालेलं असतं, काय कळावं हे काहीच कळत नसतं आणि तो आजीला पटकन त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जात असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे आता आजीला जाग आलेली असते. आजीचे जे काही डोळे आहेत ते उघडलेले असतात आणि त्या एका गोष्टीची वाट पाहत असतात. आणि सुमित्रा त्यांच्या बाजूला बसलेली असते. अगं आई काल काय केलंस तू, हा सर्व काही गोंधळ, आणि त्याचबरोबर तू काल दारू प्यायली होतीस आणि तू किती काय काय बरळत होतीस. आणि आई मला एक गोष्ट सांग, त्या ऐश्वर्या तुला का नाही पटत आहे, आणि तू काय काल बोलत होतीस तिचं नाव मंदाकिनी वगैरे मंदा पाहिजे होतं, आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याचं कसलं पितळ तू उघडं पाडणार होतीस, आणि कुठे सभा भरणार होती, कुठे काय होणार होतं, काय काय बोलत होतीस आई तू, असं इथे सुमित्रा ही जी काही आपली आता इथे ज्या आजी आहेत त्यांना विचारण्याचं इथे ती काम करत असते. आणि तिला ह्या गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते की ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तिला विचारल्याच्यानंतर आजीला तर काय बोलावं आणि काय नाही ह्याच गोष्टी इथे समजत नसतात. कारण आजी मात्र इथे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्या म्हणत असतात की अगं काही नाही गं, ते जाऊ दे सगळं, सोड बाई, मला नाही काही आठवत आहे, पण एक गोष्ट सांग ना, माझं डोकं खूप जड झालेलं आहे. आणि तेव्हा आता इथे सुमित्रा बोलत असते, डोकं तर जड होणारच ना, असं बोलून ती आता तिला इथे खूप काही प्रश्न विचारत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही आज टेंडर भरलेल्या सर्व काही जे टेंडर भरलेले असतात त्यांचा आज निकाल असतो, पंचायत जमलेली असते. ज्या ज्या लोकांनी टेंडर भरलेले आहे ती सर्वजण लोक इथे आलेली असतात, जानकीसुद्धा आलेली असते. पण आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जी काही शर्वरी आहे, शर्वरीने केलेली चूक जी आहे ती मात्र इथे तिला समजलेली असते. आणि शर्वरीने केलेली चूक समजल्या क्षणी आता इथे जी शर्वरी आहे ती जानकी आणि ऋषिकेशकडे येऊन त्यांना सर्व काही हकीकत तिने सांगितलेली असते. आणि त्यामुळे आता इथे हे जे काही टेंडर आहे त्यामध्ये खूपच मोठा इथे गोंधळ झालेला आपल्याला पाहायला दिसत आहे. ऐश्वर्या खूपच ठामपणे सांगत असते की हे टेंडर आम्हालाच मिळणार आहे, कारण इथे तिनं शर्वरीला ब्लॅकमेल करून ते टेंडरचे फोटो घेतलेले असतात. आणि तेव्हा इथे निकाल लागला जातो. 2 टेंडर पास झालेले आहेत असं बोलतात, पण एक टेंडर अंतिम आहे असं सुद्धा बोललं जातं. आणि फक्त 2 रुपयांच्या फरकाने हे टेंडर जानकी एंटरप्राइजेसला मिळालेलं आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलत असते, हे कसं शक्य आहे, हे शक्यच नाही आहे, आणि अमाऊंट मी असं होणं शक्यच नाही आहे. तेव्हा जानकी बोलत असते, का गं तुला एवढा कसं काय विश्वास, तुला आमचं टेंडर माहिती होतं का, तुला आमच्या टेंडरमधली अमाऊंट ही माहिती होती का, असं बोलल्याच्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तर चकित होऊन तिच्याकडे पाहत असते. तेव्हा आता इथे जानकीने तिच्या हातामध्ये 2 रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं. 2 रुपयाचं नाणं ठेवून ती तिला बोलत असते, हे 2 रुपयाचं नाणं आहे, ओरिजिनल आहे, अगदीच माझ्यासारखं, तुझ्यासारखं डुप्लिकेट नाही आहे, हे तुला उपयोगाला येईल आणि मी हे टेंडर जिंकलेले आहे, असं म्हणूनच जानकी आता तिच्या समोर मिरवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे हे टेंडर जिंकल्यामुळे आता ओवी म्हणत असते की हे जे काही पेढे आहेत मी ते माझ्या मैत्रिणीला, मी माझ्या बेस्ट फ्रेंडला देऊन येऊ का, म्हणून ती इकडे सुमित्राकडे जाते. तिथे गेल्याच्यानंतर ऐश्वर्या तिच्यासोबत खूप जास्त चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत असते. ती तिला म्हणत असते की तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली, आणि त्याचबरोबर तू समजतेस कोण स्वतःला. ही गोष्ट जेव्हा
तेव्हा आता इथे ऋषिकेशला समजते. ऋषिकेशला ही गोष्ट समजल्याच्या नंतर त्याचा मात्र पारा चढलेला असतो. त्याला प्रचंड राग येत असतो. तो बोलत असतो की ती ऐश्वर्याची एवढी हिंमत झाली की माझ्या मुलीला घराच्या बाहेर हाताला धरून घराच्या बाहेर काढण्याची तिची एवढी हिंमत झाली, म्हणून तो ताणताणच इथे रणदिव्यांकडे आलेला असतो. रणदिव्यांकडे आल्याच्या नंतर ऐश्वर्याला तो जाब विचारण्याचा प्रयत्न करतो. सारंगला म्हणत असतो की तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढलेला आहेस, नाही एक दिवस तुला ह्याच घरातून बाहेर काढलं तर नाव ऋषिकेश रणदिवे लावणार नाही, असं इथे जो काही ऋषिकेश आहे तो इथे बोललेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू तुम्हाला जर ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.